मानाचा तिवार मुजरा. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. आजच्या रात्रीतील पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जितूबाई जिते ला फाईट करेल जय खंडोबा रावे. एफ ग्रुप मधील ही फाईट मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय जय खंडोबा रावे या टीमने. खरं तर टॉस जिंकला आणि मग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय येलो कलरच्या जर्सी मध्ये खरं तर हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांना फाईट करत असताना एफ ग्रुप मधील जिते गावातील हा एक नवीन संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला फलंदाज असेल निर्भय आणि त्याच्या सोबतीला नॉन स्ट्राईकला रोशन म्हात्रे. निर्भय आणि रोशन म्हात्रे खरं तर ही सलामवीर जोडी. तर पहिल्या षटकासाठी स्ट्राईक गोलंदाज पूजन मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात करेल. द गेम ऑन, लेट्स प्ले. हो क्या बात है. तेज तर्रार आणि ॲक्युरेसी. पहिला चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर खरं तर कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूने खरं तर सुरुवात केली. नेक्स्ट बॉल पॅड वरती. इट्स अ लेग बिफोर ऑफ द विकेट. LBW फलंदाज बाद. सुपर बॉलिंग. पहिला चेंडू जर का पाहिला तर लाईन आणि लेंथ कमालीची, भन्नाट वेग आणि तदनंतर पूजन पाटील चा सेकंड बॉल पॅड वरती आदलला पायावरती आणि मग 3 स्टंपच्या अगदी मधोमध पंचांनी देखील होकार दिला गोलंदाजाच्या अपीलला आणि मग ते अपील यशस्वी राहिलं जय खंडोबा रावे टीमचा. आणि मग पहिला धक्का जीते टीमला. फलंदाज अगदी भोपलाई न फोडता निर्भय रसाल बॅक टू द पॅव्हलियन. तिसऱ्या क्रमांकावरती तुषार. तुषार या खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो. इनॅक्ट नंबर 3 म्हटलं की मग खूप महत्वाची जागा क्रिकेटमध्ये. जर का विचार केला तर इंडियन टीमसाठी विराट कोहली असेल, केन विल्यमसन न्यूझीलंडसाठी, स्टीवन स्मिथ ऑस्ट्रेलिया, बाबर आझम पाकिस्तान आणि खरं तर जो रूट इंग्लंड टीमसाठी खरं तर सुपर 5 मधले तिसऱ्या क्रमांकावरती येणारे खेळाडू खरं तर आपण पाहतो. ड्राईव्ह लेंथ वरती धावबाची संधी. विकेटला चेंडू लागला नाहीये. घाई करावी लागली. खरं तर फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज त्याच ठिकाणी थांबणं तेवढं सोपं नसतं. आपल्या रनअप मध्ये गोलंदाज पुढे गेला. बॅकअप थोडंसं कमी पडला असं आपण म्हणूया. बॅकअपसाठी जर का क्षेत्ररक्षक आला असता एस्टनच्या जवळ किंवा जर का डायरेक्ट हिट झाली असती एस्टन वरती तर मग, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो शॉर्ट पिच चेंडू आहे, शरीरावरती आदललाय. कदाचित ब्लाइंड स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न असं आपण म्हणूया. अतिरिक्त वेगाने चेंडू जरूर शरीरावरती आला आणि डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांची ही लढत. 1 विकेट पूजन पाटीलच्या खात्यामध्ये जरूर आपण पाहतोय. सिंगल रन स्कोर कार्ड वरती. एका बाजूला जिते तर दुसऱ्या बाजूला जय खंडोबा रावे. एफ ग्रुप मधील खरं तर हा सामना तुम्ही पाहताय. पॉवर प्लेच्या षटकासाठी 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. हो आणखीन एक तेज तर्रार. क्या बात आहे. खरं तर आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खरं तर हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लढतोय. काय सुपर बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, नियंत्रण, टप्पा आणि लाईन आणि लेंथ अचूक खरं तर पाहायला मिळाली. अगदी 5 चेंडूंवरती एक सिंगल जरूर या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. हो लास्ट बॉल ब्लास्ट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू मात्र चाललाय. काही टप्पे घेत सरळ सीमा पार. 4 रन्स.
यस आमचे स्कोरर मित्र राव्याचे निकेत पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आणि खरं तर त्यांचा संघ जय खंडोबा रावे आणि आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सो त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. आणि पहिलं षटक ज्या गोलंदाजाने फेकलं पूजन पाटील, अगदी 16 वय वर्षाचा हा गोलंदाज, नौका गोलंदाज, कदाचित रजनी क्रिकेटची पहिली स्पर्धा असेल किंबहुना या खेळाडूची. आणि काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. निकेत पाटील आमचे स्कोरर मित्र यांचं देखील आम्ही कौतुक करूया. चालू सीझन मध्ये बऱ्याचशा स्पर्धांसाठी आमच्या समवेत ॲज अ गुणलेखक म्हणून ज्यांनी काम पाहिलंय त्यांची देखील उपस्थिती या मैदानावरती आपण पाहतो. त्यांचं देखील वेलकम करूया. त्याचप्रमाणे नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आमचे व्ह्युअर्स सामना पाहत आहेत, घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं मी परमेश पाटील सोनकार सहर्ष स्वागत करतोय. जवळ मॅचकडे सेकंड ओव्हरसाठी किरण पाटील सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज आपण पाहतोय. पक्क्या बात आहे. पहिलं षटक ज्याप्रमाणे आपण पाहिलं अगदी त्याची पुनरावृत्ती होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वॉट अ सुपर बॉलिंग. खरं तर रावे प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूने चांगलं प्रदर्शन दिलंय अशा खेळाडूंना निवडलंय जय खंडोबा रावे या टीमने आणि आपल्या खेळाडूंवरती विश्वास दाखवलाय. हो, आणखीन एक गोल्डन स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त वेगाने कीपरच्या ग्लोव्ज मध्ये जातोय. कोणत्या प्रकारचं प्रतिउत्तर देता येत नाहीये. अगदी बेड्या ठोकल्यात फलंदाजांना असंच काहीसं म्हणावं लागेल. टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय जय खंडोबा रावे टीमने आणि तो यशस्वी राहिलाय. हो, धीम्या गतीने फेकलाय. ड्राईव्ह पाहायला मिळाली. ऑन साईडला चेंडू मिड विकेटला क्रॉस करत असताना सिंगलला कन्वर्ट केलं गेले डबल मध्ये आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती. यस, नो एक्सक्यूज, टाइम अलर्ट आहे. 2 रन्स पंच हनुमानजी नाईक. यस, नाईक सर रन्स 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. 7 रन्स, 7 धावा धावफलकावरती पाहतोय. महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी नंबर आणि CSK म्हटलं की येलो कलरची जर्सी आणि आज मैदानाच्या आतमध्ये जय खंडोबा रावे. खरं तर हा संघ देखील येलो कलरच्या जर्सीमध्ये आपण पाहतोय. हो, शॉर्ट पिच आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य डिपेक्सच्या कव्हरला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. कालच्या रात्रीमध्ये जय भवानी फायटर्स टीम बालू यांचा संघ आम्ही पाहिला. तदनंतर आई रायबादेवी रावे ओमकार पाटील यांचा संघ आम्ही पाहिला आणि आजच्या रात्रीमध्ये देखील जय खंडोबा रावे. हो, फटका तिकडे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र शेवटच्या क्षणाला पकडला. विकेट डाऊन. फलंदाज तुषार म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन.
फ्लड लाईट्स मध्ये अर्थातच रजनी क्रिकेटचा अनुभव थोडा कमी असतो, त्यामुळे कदाचित डॉट बॉल्स जास्त पाहायला मिळत आहेत. परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपण अंडरआर्म बॉक्स क्रिकेट भरपूर खेळायचो. त्याचा अनुभव जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सोपं होईल थोडंसं. परंतु टेनिस बॉल क्रिकेट तेवढं सोपं नाही आहे, फार कठीण आहे. कारण की तेवढं सोपं असतं तर कदाचित मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत ते मैदानात असते. बोलणं थोडं सोपं आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये जाऊन षटकार मारणं किंवा एखादी विकेट घेणं खूप कठीण आहे. पहा बैठक पाहायला मिळाली. बॅट चेंज, थर्ड मॅनला चेंडू मात्र चाललाय अगदी गोलीच्या वेगाने सीमा पार, चौकार. ओ चांगला चेंडू आहे. चौकार आल्यानंतर अगदी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मयूर या गोलंदाजाला आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी. पहिला चेंडू निर्धाव फेकला, तदनंतर थर्ड मॅनला आलेला चौकार आणि मग तिसऱ्या चेंडूवरती मात्र प्रत्युत्तर देता आलं नाहीये फलंदाजाला. इट्स अ डॉट बॉल. धावसंख्या 15. ओ बैठक बैठक बेल्स वरती चेंडू आदललाय, बेल्स खाली पडल्यात. एलईडी बेल्स तुम्ही जरूर या स्पर्धेसाठी पाहताय आणि आणखीन एक धक्का टीम जिते संघाला. आणखीन एक धक्का खरं तर जिथे टीमला फलंदाज रोशन म्हात्रे बाद झाला आणि मग पुढील खेळाडू 5व्या क्रमांकावरती राजू म्हात्रे या खेळाडूला खरं तर आपण पाहतोय. जिथे टीम कडून इनॅट नंबर 5 धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मयूरला आपण पाहतोय. ओ चांगला चेंडू आहे. गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर काहीसा आतमध्ये चेंडू आला आणि आणखीन एक डॉट बॉल. खरं तर या इनिंगचा जर का आपण विचार केला तर 9 चेंडू डॉट बॉल्स पाहायला मिळाले. अगदी पहिल्या षटकामध्ये 3, सेकंड ओव्हरमध्ये 3 आणि याही षटकामध्ये जर का विचार आपण केला तर 3 डॉट बॉल्स. फुल टॉस आहे ऑन साइडला. चेंडू आला ऑन द कार्पेट. काऊ कॉर्नर क्षेत्रावरून क्षेत्ररक्षक वेगाने आला आणि फंबल पाहायला मिळालं. सिंगलला कन्वर्ट केले गेले डबल मध्ये. तिसऱ्यासाठी प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? आवश्यकता आहे का त्या ठिकाणी? 3 रन्स सहजरित्या अगदी चोरून घेतल्यात असं म्हणावं लागेल. आणि या 3 धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 18 धावा धावफलकावरती. जरूर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 6च्या सरासरीने 3 षटकामध्ये 18 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. 18 म्हटलं की विराट कोहली याचा जर्सी नंबर आणि नुकताच आम्ही आरसीबीची जर्सी पाहिली. सो याही वर्षी ट्रॉफी मिळेल का आरसीबीला? त्यांचे फॅन्स लवकरच स्टेटस ठेवल्यात, परंतु इन्स्टावरती आलेल्या व्हिडिओज, इन्स्टावरती पोस्ट झालेले फोटोज जर का तुम्ही पाहिले तर भरपूर फनी फोटोज, भरपूर फनी व्हिडिओज तुम्हाला तिकडे पाहायला मिळतात. परंतु ह्या वर्षी कदाचित असं आपण म्हणूया की आरसीबीला ट्रॉफी, परंतु मुंबई इंडियन्स एक बलाढ्य टीम आहे. सो त्यांना पराभूत करणं आणि ते देखील मुंबईमध्ये फार कठीण होईल. IPL मध्ये आपण सांगू शकणार नाही की कोणता संघ ट्रॉफी जिंकेल. गतवर्षी कोलकाता नाईट रायडर्स शाहरुख खान यांच्या टीम्सने खरं तर ती ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यर ॲज अ टीम कॅप्टन म्हणून आपण त्याला पाहिलं.
याही वर्षी IPL चा थरार तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. अंतिम षटकासाठी गोलंदाज अनिकेत स्लॉग ओव्हर डेट ओव्हर आणि अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायला गेलो तर हाणामारीचं षटक जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला जयखंडोबा रावे त्यांना फाईट करत असताना जितूबाई जिते F ग्रुप मधील खरं तर ही लढाई मैदानाच्या आतमध्ये फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय जबरदस्त बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नेक्स्ट मॅच पुढील सामना असेल जय हनुमान कोपरला फाईट करेल आई केलंबा देवी खरोशी. F ग्रुप मधील हा संघ असेल. दोन्ही टीम कॅप्टन्स मिड इनिंग मध्ये टॉस करायचे आहे. आपण यावं. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल फ्लड लाईन्स मध्ये कॅच ड्रॉप. अनुभव असं आपण म्हणतोय. अनुभव ही सर्वोत्कृष्ट खरं तर गुरु असतो असं म्हटलं जातं. आणि ही म्हण आहे तुमच्याकडे जर का एक्सपिरियन्स असेल अनुभव असेल त्याच्या जोरावरती तुम्ही विजय मिळवू शकताय. परंतु फ्लड लाईन्स मध्ये कॅचेस पकडणं तितकंसं सोपं नसतं. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही कॅच पकडत नाही आहात तोपर्यंत तो सोपा आहे की कठीण आहे हे आपण सांगू शकणार नाही आहोत. चांगला चेंडू आहे. अगदी खोलून काढावा लागला. बॉल बॅक ड्राईव्ह चांगलं क्षेत्ररक्षण 100% डेडिकेशन. जर का तुम्ही आपल्या गावाच्या नावाची जर्सी परिधान केले तर तुम्हाला 100% द्यावेच लागतील. कारण की जे 11 खेळाडू निवडलेत ते सर्वोत्कृष्ट आहेत. अन्यथा डगआउट मध्ये देखील काही गुणवान खेळाडू आहेत जे प्रतीक्षा करतायत आम्हाला संधी केव्हा मिळेल. आणि 100% देत असताना अनिकेत या गोलंदाजाला आपण पाहतोय. धीम्या गतीने फेकलाय. खराब चेंडू होता. हाफ ब्रेकरचा चेंडू अगदी पूल करून चेंडूला पाठवलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हनुमान नाईक सरांचा इशारा. इट्स अ 4 रन्स. यस थँक्यू. या स्पर्धेचं ऑफिशियली संगीत तुम्ही ऐकतायत. भल्या भल्या संघाने खरं तर प्रवेश घेतला आणि ते संघ आणलेत आमचे चौथीजी म्हात्रे यांनी त्यांचं विशेष योगदान. परंतु सन्माननीय देवानंद म्हात्रे 35जी म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारलेली खरं तर ही रजनी क्रिकेटची मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. ना भूतो ना भविष्यत असं हे आयोजन. नेक्स्ट बॉल स्वीट साउंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल. जाता जाता आणखीन एक धक्का जिथे टीमला सूरज बॅक टू द पॅव्हलियन. जरूर बाकी असेल 25 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकासाठी अनिकेत या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. पण आपल्या स्वप्नातील बाईक खरं तर मिळवून देणारी ही स्पर्धा आहे. एका खेळाडूचं स्वप्न या ठिकाणी जरूर साकार होईल. मग तो खेळाडू कुठला असेल, कोणत्या टीम मधला असेल, कोणत्या तालुक्यातला असेल, किंबहुना कोणत्या विभागातला असेल. हो चांगला चेंडू आहे. बॉल बॅक धावबाची संधी. एंड इज वेल. शेवट मात्र गोड केलाय जयखंडोबा रावे ह्या टीमने. आणि पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रानंतर टॉस जिंकला जयखंडोबा रावे ह्या टीमने. क्षेत्ररक्षण निवडलं. निर्णय अगदी अचूक राहिलं त्यांचं. 25 या धावसंख्येवर रोखण्यात त्यांना यश मात्र आलं. परंतु सेकंड इनिंग मध्ये 26 रन्स करायचे आहेत. लो पिच आहे. रन्स होतील का हा देखील एक मोठा प्रश्न असेल. जाऊया टॉस साठी. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आम्ही इन्व्हाइट करतो टीम कॅप्टन जय हनुमान कोपरला फाईट करेल आई केलंबा देवी खरोशी. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. 5 स्पर्धेतील नियम. सेकंड इनिंग जर का सुरुवात झाली आणि मग एकच कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जर का उपस्थित राहिला तर त्याला टॉस विन दिला जाईल. हा या स्पर्धेतील नियम आहे. आमचे चौथीजी म्हात्रे आणि सर्व अगदी बरोबर नियम या स्पर्धेमध्ये ठेवलेले आहेत.
शिस्तबद्ध अशी स्पर्धा तुम्ही जरूर पाहताय. क्वालिटी अंपायर, चांगले समालोचक, लाईव्ह स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. चांगले गुणलेखक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चला, टॉस साठी लास्ट कॉल असेल. टीम कोपर आणि खरोशी टॉस साठी यावा. सगळ्या सेकंड इनिंग साठी ऐकूया आवाज आमचे सिनियर समालोचक, कालच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, आमचे आदरणीय कृष्ण म्हात्रे सर जिते यांचा आवाज आपण ऐकूया. आणि लास्ट कॉल खरं तर आम्ही देतोय टॉस साठी कोपर आणि त्यांच्या अगेन्स्ट खरोशी. आपण टॉस साठी या. थैंक यू वेरी मच परमेश्वर. बढ़ते दोस्तों, मुकाबले की तरफ जीतने के लिए 25 रनों का टारगेट सामने है. जय खंडोबा रावे. चला लगेच आपण कृपया करून वेळ घालवू नका. चला, जय हनुमान कोपर आणि केलांबा देवी खरोशी. चला, आपण विनंती असेल आपल्याला की लगेच आपण डॉल्फिनसाठी यायचं आहे. वेळ घालू नका कृपया करून. चला, जिथे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. कोपर संघ आणि खरोशी संघाला विनंती असेल की आपण कृपया करून इकडे यायचं आहे. जय हनुमान कोपर आणि केलांबा देवी खरोशी दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण नाणेफेक चालू करण्यासाठी यायचं आहे. तसेच सर्वांचे लाडके राजन म्हात्रे यांचे हस्ते टॉचिंग होणार आहे. कोपर आणि खरोशी संघाचा संगणक. चला, आपण कृपया करून या लवकरात लवकर. अथर्व सेलार गेंदबाजी करेंगे और दोनों सलाह बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं. टॉस साठी आपण जाऊया. जय हनुमान कोपर आणि आई केलंबा देवी खरोशी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केले. हेड अँड टेल कॉल करेल खरोशी टीम कॉल करेल. टेल इज अ कॉल बट इज अ हेड. कोपर संघाने टॉस जिंकलाय. समोर यायचंय. निर्णय काय असेल? निर्णय पेंडिंग आहे. जरूर ह्या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आपल्या परिसरामध्ये आणखीन एक दमदार आयोजन, रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आयोजक पण चांगलेच आहेत. कारण ही नाईटची क्रिकेट स्पर्धा भरवायचं म्हटलं तर म्हणजे खरंच खूप खाऊन आहे. कारण आपल्या एरियामध्ये जे नाईटची क्रिकेट स्पर्धा होते त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे, पब्लिकचा पण आणि आयोजकांना पण भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि खूपच आयोजन चांगलं आहे. थँक्यू. मॅच सुरू होतोय. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण खरोशी टीम कॅप्टन कडे जाऊया. टॉस महत्वाचा होता. पहले गेंद राइट हैंड ओवर द विकेट. शेलार की शॉट पिच गेंद हवा में फाइन लेग रीजन में चली गई. कोई खिलाड़ी मौजूद नहीं. देख सकते हैं गेंद 4 रन बॉडी लाइन से बाहर. डीजे है सीतामढ़ी अर्जुन गली एकता ग्रुप. दोस्तों, नाम नहीं एक ब्रांड है. देवानंद म्हात्रे, 34 म्हात्रे, 25 म्हात्रे और जिनका पूरा ग्रुप इस मैच के लिए या जिन्होंने अभी अभी टॉच किया, माननीय राजेंद्र जी उपस्थित है, जिनका मैं क्रिकेट के माध्यम से स्वागत करना चाहूँगा. तमाम तसेच जेके पाटिल भी यहाँ उपस्थित, जिनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा. और हमारे नाइक साहब अंपायर और
नंदू जी अंपायर, इसे भी चाहिए गेंद, अच्छी गेंद बिल्कुल तेजी के साथ गेंद गई। डॉट गेंद की समाप्ति। हमेशा कहता दोस्तों की डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। तेजी के साथ गेंद डाली गई थी, बल्लेबाजों ने देखा जाना पर्चा और बल्ला चलाया जरूर, लेकिन जब तक मौका नहीं बल्लेबाजों के पास, जब तक गेंद विकेट कवर दस्तानों में जाकर समा गई। अथर्व शेलार फिर अपनी बॉलिंग मार पर जीतने के लिए 25 रनों का टारगेट है। और ये गेंद ब्लॉक हॉल में क्रिकेट का ब्रह्मास्त्र डाला गया था। और लाइन की गेंद, जब तक बल्लेबाजों ने छोर अपना अपना बदला, 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 6 रनों पर। साथ स्कोरर कुणाल मादरी जी उपस्थित हमारे साथ है। दिगंबर काका बाद में आ जाएंगे यहाँ। अथर्व फिर अपनी बॉलिंग मार पर सामने है गोटिया पाटिल। और इसे भी ये गेंद पॉइंट पे खिलाड़ी मौजूद, क्या छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा। अच्छा कमबैक करना चाहते थे, गेंद अच्छी थी लेकिन खिलाड़ियों ने कैच को ड्रॉप कर दिया। सीधी गेंद, जब तक बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 7 रनों पर। अच्छी गेंद थी, पॉइंट पे खिलाड़ी मौजूद थे लेकिन ऐसे हालत में क्या छोड़ा। और इसी बीच अगली गेंद, और ये गेंद काफी तेजी के साथ डाली है। और इसी के साथ अच्छी गेंदबाजी शेलार के द्वारा और ओवर की समाप्ति होती है। पहला ओवर खत्म होगा, टीम का स्कोर है 7 रन। खरं तर आजच्या रात्रीतील हा पहिला सामना आपण पाहतोय आणि बरेचसे व्ह्युअर्स खरं तर सामना पाहत आहेत। सुतेश पाटील यांच्याकडून जयखंडोबा रावे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। थँक्यू सो मच सुतेश देखील हा सामना पाहतोय आणि विशेष करून जयखंडोबा रावे आणि या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक आलाय। जीता गांव के जाने माने स्कोरर जगदीश जी का आगमन हो चुका है, जिनका मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। और ले चलता हूं मैदान पर। पहला ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर हो चुका है 7 रन। जीतने के लिए 25 रनों का टारगेट सामने है। खंडोबा रावे, सूरज चिंटू गेंदबाजी करेंगे। सूरज गेंदबाजी करेंगे। और इसी के साथ गेंद को खेला है मिड विकेट के रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 8 रनों पर। गेंद को मिड विकेट के रीजन में खेला, सूरज वहां मौजूद है जिन्होंने गेंद को फील्ड किया आसानी के साथ। जब तक बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले, 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 8 रनों पर। शॉर्ट पिच गेंद स्लो मोशन डिलीवरी पर नहीं पाए। इसी बीच एक डॉट गेंद की समाप्ति आती हुई। अच्छी गेंद, थोड़ी सी दिशा में गेंद की धीमी कर दी। बल्लेबाजों ने बल्ला चलाया जरूर लेकिन बैट का बाहर या किनारा लगा। जब तक गेंद मैदान में खड़ी थी, जब तक बल्लेबाजों ने कोई छेड़छाड़ नहीं की और कोई रन लेने की कोशिश नहीं की। टीम का स्कोर उसी जगह पर रुकने के 8 रनों पर। ऐसे बीच अगली गेंद सूरज, और ये गेंद फिर से 1 रन के लिए बल्लेबाजों ने अपने अपने फिर से छोर बदले। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 9 रन। रनों की संख्या रन है। जीतने के लिए 25 रनों का टारगेट सामने है रावा के सामने। सूरज फिर अपनी बॉलिंग मार पर सामने है अभी गोटिया और रोहित, दोनों बल्लेबाज एक साझेदारी बनाती है अपनी टीम के लिए। ऐसे बीच ये गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, और इसी के साथ कैच दिस मैच मिड विकेट वो शानदार का डीजे।
और दूसरा से की तरफ से मौका है जैद के पास 500 रुपए जीतने का, 2 विकेट लेते हैं तो इसी बीच ये गेंद अच्छी गेंदबाजी, फिर से एक डॉट गेंद जाती हुई जोरदार, फिर से अविल अच्छा कंप्लीट बैक किया है। अभी समीकरण बदल दो, 13 गेंद और जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। 13 गेंद और 17 रनों की जरूरत। अच्छी गेंद थोड़ी अंदर की तरफ गिनाई, बल्लेबाजों ने बल्ला चलाया जरूर, लेकिन जब तक गेंद यशक के हाथों में समा गई, डॉट गेंद की समाप्ति। हमेशा को तो दोस्तों की डॉट गेंद ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। 13 गेंद और 17 रनों की जरूरत। इस बीच अगली गेंद और ये बॉल लाजवाब गेंद, अच्छा कमबैक किया है इस मात्रे की तरफ से बॉबी गणेश फिर अपनी बॉलिंग मार पर राइट हैंड ओवर द विकेट, गोल लाइन से गेंदबाजी करते हुए, और ये गेंद अच्छी गेंदबाजी, डॉट गेंद की समाप्ति। अभी समीकरण बदलता हुआ 11 गेंद और जीतने के लिए 17 रनों की जरूरत, और इसी के साथ ये डॉट गेंद गई है और नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं मयूर। और इसी के साथ फिर से एक डॉट गेंद जाती हुई, अच्छी गेंदबाजी गणेश के साथ, अच्छा कमबैक किया है, बैक टू बैक 2 गेंद डॉट आ चुके हैं, प्रेशर बढ़ता हुआ, इसी के साथ समीकरण बदलता हुआ 10 गेंद और जीतने के लिए 17 रन अभी तक चाहिए। अच्छी गेंदबाजी गणेश के द्वारा, ऐसे भी अगली गेंद डालने के लिए आए थे, लेकिन ऐसा डेड गेंद की गई है। गेंदबाजों का जो रनअप है वो थोड़ा सा गलत साबित हुआ। गणेश फिर अपने बॉलिंग मार पर, और इस गेंद को टेप आउट करके खेला है मिड विकेट के रीजन में सूरज के पास। जब तक गेंद को उठाए समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 10 रनों पर, और समीकरण बदलता हुआ भी 9 गेंद और जीतने के लिए 16 रनों की दरकार जारी है। 9 गेंद और 16 रनों की जरूरत। टीम का स्कोर हो चुका है 10 रन, जीतने के लिए 25 रनों का टारगेट सामने है। गणेश फिर अपनी बॉलिंग मार पर, शॉर्ट पिच गेंद पर नहीं पाए और डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी गणेश के द्वारा, फिर से समीकरण बदलता हुआ 8 गेंद और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। हर गेंद पे 2 रन बनाना बहुत लाजमी है। इसी बीच ये गेंद शॉर्ट पिच गेंद, जोरदार हिट करने का प्रयास, दोनों बल्लेबाज में तू में हुआ, और ऐसे हालात पर विकेट मिल सकती थी, लेकिन बल्लेबाजों से जी दिखाई, 1 रन पूरा किया। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 11 रन। सात गेंद और जीतने के लिए 15 रनों की दरकार जारी है।
और इस बीच फिर से गणेश इस ओवर की आखिरी गेंद प्रगति पर है और इस गेंद को खेलने की कोशिश, बैट का बाहरी किनार लगा, रन आउट का खतरा, लेकिन ऐसे हालात में बल्लेबाजों ने तेजी दिखाकर फिर से एक रन चुरा लिया। एक रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 12 रन और जीतने के लिए 6 गेंद और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। 6 गेंद और 14 रनों की जरूरत। अपने कल का मुकाबला देखा होगा, तारा टीम को जीतने के लिए 22 रनों की जरूरत थी। ऐसे हालात पर वो मुकाबला रावल टीम ने खूबसूरत से जीता और ऐसे हालात पर वो निवृत्ति की टीम ने कल बाजी मार दी है और वो जाकर सुपर 6 में पहुंच चुकी है। रामौड़ी का राजा, अच्छी बल्लेबाजी इनके तरफ देखने को मिली। आखिरी मुकाबला 3:30 बजे खत्म हुआ यहां। चलिए गेंदबाज बताइए नाम। सनी। छह गेंद और 14 रनों की जरूरत। सनी के गेंदबाजी के लिए आखिरी ओवर दिया गया है, लेकिन बल्लेबाज मैदान पर मयूर और रोहित उपस्थित है। जो सलामी बल्लेबाज है रोहित किस तरह की बल्लेबाजी करते हैं? 3 विकेट के लिए 500 रुपए का इनाम है और हर विकेट के लिए 100 रुपए का इनाम है बॉबी मात्रे की तरफ से। 6 गेंद और 14 रनों की जरूरत। सनी फिर अपनी बॉलिंग मार पर आखिरी ओवर प्रगति पर है। शॉर्ट पिच गेंद पर नहीं पाए और बल्लेबाज इसी के साथ रनआउट का खतरा और विकेट मिल चुकी है। ऐसे हालात पर रनआउट हो चुके हैं बल्लेबाज। हेलो, बॉल काउंट है ये, क्योंकि गेंद कीपर ने पकड़ी है, इसलिए खिलाड़ी उसी जगह पर रहेंगे। कोपल टीम ने टॉस जीता है, जो बल्लेबाजी करेंगे। पांच गेंद और जीतने के लिए 14 रनों की जरूरत। दोनों टीम से मेरी गुजारिश है कि जल्दी जल्दी मुकाबला शुरू करें। आज बहुत सारे मुकाबले हैं, तो मैं गुजारिश आपसे करना चाहूंगा कि शीघ्र ही मुकाबला शुरू करें। हनुमान कोपर, इसके बाद केलंबा देवी खरोशी के बीच में मुकाबला आगे का होगा। ऐसे में सनी फिर अपने बॉलिंग मार पर रोहित के लिए गेंद को टेप आउट करके खेल दिया है। फिर मिड विकेट के रीजन में जब तक गेंद को उठाया जाए, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 13 रनों पर और जीतने के लिए अभी भी जरूरत है 4 गेंद और 13 रनों की। चार गेंद और 13 रनों की। छक्का चौका लगना पड़ेगा मैदान पर और इसी के साथ गेंद को घुमा दिया है। गेंद हवा में और इसी के साथ गेंद लैंड हो चुकी है। जब तक बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए, गेंद हवा में थी, खिलाड़ी कोई मौजूद नहीं था। जब तक बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए, 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 15 रन। रनों की संख्या हो चुकी है 15 रन। समीकरण फिर से बदलता हुआ 3 गेंद और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। 3 गेंद और 11 रनों की जरूरत। मैदान पर बाहुबली बनना पड़ेगा, नहीं तो सिंगम बनना पड़ेगा, तब यह मुकाबला आपको जीतना मुकम्मल हो सकती है। इसे भी अगली गेंद और इस गेंद को खेला है, गेंद हवा में और इसी के साथ चिंटू ने कैच पकड़ा है। विकेट के लिए 100 रुपए का इनाम आ चुका है बॉबी की तरफ से। बल्लेबाजों ने बल्ला जरूर चला, लेकिन तो गेट खिलाड़ी मौजूद थे वहां, क्षेत्ररक्षण लगाया गया था लेग साइड में और ऐसे हालात पर ये विकेट मिलता हुआ गेंदबाज सनी के लिए। नए बल्लेबाज विनायक का आगमन होता हुआ। मुकाबला जीतना है तो छक्के ही लगाकर मुकाबला जीता जा सकता है, क्योंकि जरूरत है 2 गेंद और 11 रनों की।
आक्रमण के बिना कुछ नहीं सोचना चाहिए। अगर जीतते तो अगली पारी में हारते श्रृंखला से बाहर हो सकते कि ये नॉकआउट है। या क्रिकेट में जो टीम बढ़ेगी वो इनाम की तरफ बड़े कदम बढ़ाएगी, जो हारेगी श्रृंखला से बाहर हो जाएगी। दो गेंद और 12 रनों की जरूरत। दो गेंद और 11 रनों की जरूरत। चलिए जल्दी कीजिए। और इसी के साथ गेंद को घुमा दिया है, गेंद हवा में, और इसी के साथ एक रन। मुकाबला पूरी तरह से जीता के पक्ष में आ चुका है। एक गेंद और 10 रनों की जरूरत। चलिए थोड़ा जल्दी कीजिए प्लीज। आगे का मुकाबला कोपर और खरोश के बीच में होगा। आखिरी गेंद, और इसी के साथ यह मुकाबला जीता टीम ने जीता है। 25 रनों की जरूरत थी आने वाले 24 गेंदों में, लेकिन जीता ने कर दिखा है। जीता के साथ वो जीती है। जीती टीम के लिए हार्दिक बधाइयां। हारी हुई टीम है जिनके लिए हार्दिक बधाइयां। विनंती करते हुए DN खरोशी यांना क्या DA यांना विनंती असेल त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण इथे उपस्थित आलात। राजेंद्र म्हात्रे यांना विनंती असेल की त्यांचं स्वागत समारंभ करून घ्या कृपया करून। या मैच के मैन ऑफ द मैच के हीरो DA सलापन। अब इस मैदान पर तहे दिल से आपका स्वागत किया जाता है, इनका स्वागत किया जाता है। इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो सूरज से मेरी गुजारिश आप जाइए प्लीज। DA यांचं स्वागत समारंभ आपण इथे उपस्थित राहता त्याबद्दल तुमचे धन्यवाद। सूरज म्हात्रे आपण यायचं कृपया करून। मैन ऑफ द मैच के हीरो जहीर खान यानी कि चिंटू का आगमन होता हुआ मैदान के ऊपर, जिनको प्यार से मैं जहीर खान कहता हूं।